लहानपणीचा अबीर जन्म झाल्यानंतर जिथे आला त्या घर बघायला आपण अबीरला नेतो आता. हे मंदिर आहे जिकडे अबीर खेळायचं लहान असताना, एकदम बेबी असताना आई घेऊन यायची त्याला. हे ना हे येल्लो घर अबीर. बेबी असताना या घरात कळलं का, आठवलं का आता फोटो. यवतमाळचं वनोद्यान आहे. ते कुठला तरी खूप उंच पुतळा लावलेला आहे. कोणाचा आहे मला माहिती नाही, आपण जरा त्याच्याबद्दल माहिती घेऊ. हा नमस्कार मावशी. आता आम्ही यवतमाळला एक्झिट करतोय. यवतमाळच्या बायपासकडे चाललोय. जो काल आम्ही रोडने आलो नांदेडवरून नागपूर तुळजापूर हायवेने, त्याच हायवेला आता टच होतोय. आम्हाला पॅरलली या नागपूर हायवेला रेल्वे रूट जातोय. या रूटची गंमत म्हणजे हा अनेक शतकांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा लालू प्रसाद यादव आमचे रेल्वे मिनिस्टर होते, तेव्हा त्यांनी या नांदेड वर्धा रोडची भूमिपूजन केलं होतं. ॲक्च्युली घोषणा त्याला आता किती शतकं झाले आम्हाला सुद्धा आठवत नाही. अजूनही ही रेल्वे लाईन यवतमाळपासून बनलेली नाही. पुढे काम चाललंय, जोरात काम चाललंय, नाही अशातला भाग नाही. पण सध्या कळंबपासून पुढे रेल्वे सुरू झालेली आहे. होपफुली ती वर्धेपर्यंत सुरू झाली असेल. आणि काल आम्ही ज्या रस्त्याने आलो ते कालच्या व्हिडिओ तुम्हाला दिसलं पण नसेल, डायव्हर्जन तिकडे ते आता अंडरपास आणि त्याच्याच पुढे यवतमाळचं रेल्वे स्टेशन बनतं आहे. होपफुली लवकरच यवतमाळपासून पण पुढे वर्धेपर्यंत आणि नांदेडपर्यंत हा रेल्वे रूट सुरू होईल. आणि यवतमाळकरांना जे अनेक वर्षांपासूनचं रेल्वेचं स्वप्न आहे की मेन रूटला कनेक्टिव्हिटी असावी, ती मिळेल. याआधी ब्रिटिशांनी जवळपास 125 वर्षापूर्वी रेल्वे सुरू केली होती यवतमाळवरून. ती यवतमाळ ते अचलपूर अशी होती, पण ती यवतमाळपासून आमच्या मूर्तिजापूरपर्यंत जायची आणि मूर्तिजापूर ते अचलपूर ही वेगळी. दोन्ही रेल्वेला फॉर्च्युनेटली शकुंतला एक्सप्रेस म्हणायचे. पण ब्रिटिशांचा त्याच्यामागे उद्देश हा नव्हता की यवतमाळच्या लोकांची किंवा विदर्भातल्या किंवा भारतातल्या लोकांची सोय व्हावी. त्यामागे उद्देश एकच होता, तो म्हणजे यवतमाळचा कापूस त्यांना रेल्वे मार्गाने मूर्तिजापूरला आणि मूर्तिजापूरवरून पुढे मुंबईला, जे की त्या काळाला ईस्टचं मँचेस्टर म्हणायचे, कारण तिकडे खूप साऱ्या कापडाच्या गिरण्या होत्या. सो तो यवतमाळचा कापूस त्यांना तिथे न्यायचा होता, म्हणून ती शकुंतला रेल्वे होती. काही असो, त्या रेल्वेने जवळपास 100 वर्ष विदर्भातल्या लोकांना, त्यातही यवतमाळच्या लोकांना रेल्वे आहे हे भूषण मिरवण्याचं स्वातंत्र्य दिलं. पण दुर्दैवाने कोविडच्या काळात ती एक अतिशय हेरिटेज असा दर्जा मिळावी अशी रेल्वे बंद झाली. ती स्वतंत्र भारतातली एकमेव रेल्वे लाईन अशी होती की जी स्वातंत्र्यानंतर 22पर्यंत वगैरे चालू असेल. आय एम नॉट शुअर अबाउट द इयर, बट स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा भारतात असलेली एकमेव रेल्वे लाईन जी ब्रिटिशांच्या एका कुठल्या तरी कंपनीच्या ताब्यात होती. म्हणजे स्वतंत्र भारतात सुद्धा ती कुठल्या तरी कंपनीची रेल्वे लाईन होती. सो हा अतिशय रंजक इतिहास आहे रेल्वेचा यवतमाळचा. नक्कीच ही रेल्वे लाईन लवकर सुरू होईल आणि यवतमाळकरांना रेल्वेचं स्वप्न पूर्ण होईल. इकडे भारी गाव आहे. हे यवतमाळचं विमानतळ. इथून किती वेळा विमानं उडाले असतील देव जाणे, पण यवतमाळला एक विमानतळ आहे हे मानसिक समाधान देण्यासाठी बांधलेली एक जागा म्हणजे यवतमाळचं विमानतळ. हा 4 लेन हायवे बनायच्या आधी इथे छोटा रोड जेव्हा होता तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त कडुनिंबाची झाडं होती. आणि हा आता पुढे जो दिसतोय हा सगळा घाटाचा पॅच होता. आता आम्ही कळंबला बायपास करतोय. कळंब हे चिंतामणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की हे अतिशय पुरातन म्हणजे पुराण काळातलं मंदिर आहे. आणि या बाजूला आहे कळंब शहर. आणि पुराण काळात कापसाचा शोध जो लागला तो यवतमाळ जिल्ह्यातल्या याच कळंब या शहरात लागला.
कुठल्या ऋषींनी लावला ते मला आता माहिती नाही आहे. मला आठवलं आणि मी रिसर्च मारला तर तुम्ही खाली बघू शकाल नाव. पण कळंब या दिशेला इकडे कामठवाड्याचं रेल्वे स्टेशन आहे सध्या, ज्याला कळंब रेल्वे स्टेशन पण म्हणतात, पण ते ॲक्च्युली कामठवाडा या गावात आहे. इथून सध्या वर्धेपर्यंत रेल्वे सुरू आहे, कळंब ते वर्धा. मी आता 100च्या स्पीडनी चाललो आहे आणि 2 बायकर गेले. हा एक यवतमाळचा आणि एक त्याचं गाडीचं पुढचं पासिंग होतं MH12. हे दोघंही माझ्या पुढे जात आहेत. म्हणजे कमीत कमी 120च्या स्पीडनी आहे आणि हे प्रॉपर बायकर पण नाही वाटत. यांनी तर म्हणजे अगदी पायात काय म्हणतात त्याला क्रॉक्स घातलेले आहेत. हा जो बाजूला गेला आणि तो पुढचा जो होता तो पैजामा, एक शूज आणि सेफ्टीच्या नावाखाली फक्त हेल्मेट. कसं पळवतात एवढ्या जोरात काय माहिती. हे दोघं आहेत ते वीर जवान. आजच्या दिवसातला पहिला टोल देवळीच्या अलीकडला. काल यवतमाळच्या आधी 120 रुपयाचा टोल दिला होता आम्ही आणि आत्ता यवतमाळवरून निघालो आम्ही आणि हे पहिला टोल आहे 105 रुपयांचा. पुढे आता आम्ही देवळी शहर बायपास करत चाललो आहे वर्धेच्या दिशेला आणि इथून नागपूर साधारणतः आता 98 किलोमीटर बाकी आहे. आणि ही रेल्वे लाईनसुद्धा आम्हाला पॅरलली चालते यवतमाळपासून. लेफ्ट साईडला देवळी शहर, यवतमाळ वर्धा लाईनचं हे रेल्वे क्रॉसिंग इथे आणि यावर होणारा हा नवीन ओव्हरब्रिज. हा ओव्हरब्रिज झाल्यावर म्हणायचं काम नाही पडणार की रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी बरतो. वर्धा सिटीच्या बायपासवर आहोत आम्ही आता. राईट साईडला इकडे वर्धा सिटी आहे, सावंगी, मेघे आणि वर्धा. त्याला बायपास करणारा हा ब्रिज. समोर नवीन एका ओव्हरब्रिजचं काम चाललंय आणि वर्धा सिटीकडे हिंदी विश्वविद्यापीठ वर्धेचं डोंगरावर. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं असलेलं पवनार हे गाव, जिथे विनोबा भावेंचा आश्रम होता, त्याला आत्ता आम्ही बायपास करतोय. या झाडीच्या मागे इकडे सध्या दिसत नाही आहे पण इथे तो आश्रम आहे पवनारचा. खडकीला आता चहा स्टॉप आहे आमचा. नागपूर इकडून 45 किलोमीटर दूर आहे. येथे खडकीचं संकटमोचन हनुमान मंदिर आणि इकडे काही कॅन्टीन्स आहेत. आजकाल हे अमृततुल्य पुण्याचं फॅड आलेलं आहे त्यामुळे. पण चहात जी मजा आहे आमच्या विदर्भातल्या ती अमृततुल्यमध्ये मला कधीच वाटली नाही, त्यामुळे आम्ही चहा सेंटरच म्हणू. खडकीला इकडे आम्ही आता चहा, भजे आणि कढी यांची मजा घेतोय. कशी आहे टेस्ट? चांगली आहे. किती चांगली आहे? 100. इतकी आवडली की आम्ही सेकंड प्लेट मागवलेत आता. सो चिअर्स टू कढी भजे, जे घरी नेहमीच खातो पण आता खडकीला. नाही अबीरचं दूध आणि आमचा चहा. चिअर्स टू लाईफ. इकडे आम्ही 2 प्लेट भजे, 3 विदाऊट शुगर चहा आणि 1 मिल्क घेतलं. 35 रुपयाचा मिल्क, 30-90 रुपयाचा चहा बिना साखरेचा आणि 20-40 रुपयाचे 2 प्लेट भजे. असं आम्ही सगळं खाल्लं इकडे. शांती रेस्टॉरंट आहे, चांगलं होतं. 5 रुपयाचा डिस्काउंट पण दिला. 200 रुपये टोटल बिल झालं. असं मस्त तरकारी आली आहे. थोडं मागून बघून सांग रे मला.
काचेतून काही गाडी वगैरे येत असेल तर. आजच्या दिवसातला आता सेकंड टोल प्लाझा आलेला आहे कारसाठी 90 रुपीज. आणि हा बहुतेक आता शेवटचा टोल प्लाझा या रोडवरचा. खडकीला आम्ही आता नाश्ता केल्यानंतर लगेचच पुढे थोडासा हा एक 5 किलोमीटर आल्यावर टोल प्लाझा आहे. आणि याच्या आजूबाजूला खूप सारे रेस्टॉरंट्स बनलेले आहेत सध्या, जिकडे ज्यांना लॉंग टूरवर जायचं असेल ते डिनर वगैरे करू शकतात. जस्ट फॉर ॲन अपडेट. एअरपोर्ट आहे, नागपूर एअरपोर्ट. नागपूर एअरपोर्ट इकडे. ते तिकडे गेल्यावरती लेफ्टला मी छत्रपती चौकाकडे चाललोय, सरळ माझ्या मावशीच्या घरी. जे एक गल्लीमध्ये आहे ते बंगला आहे, खूप चांगला आहे. आणि मला माझ्या भावासोबत तिकडे खेळायला खूप आवडते. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday.